मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे। जरांगे यांच्यासोबत या सामूहिक उपोषणात 110 मराठा आंदोलकही सहभागी झाले। दरम्यान आता जरांगे यांच्यासह उपोषणातील इतर उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणामध्ये आज धनंजय देशमुख सहभागी होणार आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये हे सामूहिक उपोषण सुरू आहे। राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी त्यांची मागणी आहे। भाजपा आमदार सुरेश धस आज मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी जाणार आहेत। तसंच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती ते करणार आहेत अशी माहिती स्वतः सुरेश धस यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 2 दिवसीय मुंबई जिल्हानिहाय बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये दक्षिण मुंबई, त्याचबरोबर उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईचा आढावा घेतला जातोय। आमदार आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे। आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक होणार आहे। मुंबईतील इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे आयुक्तांची बैठक घेतील। शहापुरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलेलं आहे। अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। आनंद आश्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडलाय। एसटी बस भाडेवाढी विरोधात आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज चक्काजाम आंदोलन करणार आहे। बस भाडेवाढी मागे भाडेवाढ मागे घेण्याची मागणी आंदोलकांची आहे। पुण्यामध्ये गियाबारेची संख्या ही 111 वर पोहोचलेली आहे। गियाबारेचे 17 रुग्ण गंभीर आहेत। पुण्यामध्ये गियाबारे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे केंद्र सरकार आता सतर्क झालेलं आहे। पुण्यातील गियाबारेच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं 7 सदस्यांचं पथक पुण्यामध्ये पोहोचणार आहे। गियाबारेचे रुग्ण नागपूरमध्ये सुद्धा आढळून आलेले आहेत। नागपुरामध्ये गियाबारेचे 3 रुग्ण आढळलेत। हे तिन्ही रुग्ण नागपुरामध्ये शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। मेयो रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची रिकव्हरी होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। मात्र 8 वर्षांच्या रुग्णाची स्थिती गंभीर आहे। गियाबारेच्या रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेला योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये गियाबारे आजारानं थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे मावळ तालुक्यातील आरोग्य विभाग सतर्क झालाय। आरोग्य विभागानं नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। राज्यातील मलेरिया नियंत्रणासाठी राज्य सरकारनं 25 कोटींची तरतूद अतिरिक्त केलेली आहे तसे निर्देश दिलेत। तसंच यासाठी मलेरिया टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर अभय बंग यांना 3 वर्षांचा आराखडा तयार करायला सांगितलाय। मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या देशातील 6 जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो। केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यूपीएस पेन्शन योजनेची अधिसूचना जारी केली आहे। 1 एप्रिलपासून यूपीएस पेन्शन योजना केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे। या योजनेतून केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 50% पेन्शनची हमी देण्यात आली आहे। या योजनेतून किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन योजनेची हमी देण्यात आली आहे। मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे होणार आहे आणि त्यामुळे सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदायचा असेल तर ते काम आत्ताच करून घ्या, कारण रस्ता काँक्रीटचा झाला की खोदकाम करता येणार नाही असा इशारा महापालिकेनं सर्व यंत्रणांना दिलाय। मुंबई ऑगस्टपर्यंत आणखी 10 मोनोरेल सेवेत येतील, त्यामुळे प्रवाशांना आता गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार नाही। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर ऑगस्ट 2025 पासून आणखी 10 नव्या गाड्यांचा समावेश होणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। पालघरमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मासवण आणि 5 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कालावधी पूर्ण झालाय। मात्र तरीही नागरिक अद्यापही पाण्यापासून वंचित असल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय। ठेकेदारांना योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप त्यांनी केलाय।
शहापूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। प्रवाशांना भंगार आणि नादुरुस्त बसमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। वारंवार तक्रार करूनही नागरिकांच्या समस्येकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करते। भिवंडीच्या सोनावले गावाजवळ रात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। तब्बल 2 ते 3 तास ही वाहतूक कोंडी होती। महामार्गावर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। आरटीओनं याकडे दुर्लक्ष केलं। कैलास मानसरोवर यात्रा आता पुन्हा सुरू होणार आहे। बीजिंगला भारत चीन देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये या संदर्भात बैठक झाली। 2 दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे। तसंच कोरोनानंतर बंद असलेली विमान सेवाही सुरू करण्याचा निर्णय झालाय। मावळ तालुक्यातील कान्हेपाठा इथं खासदार आमदार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या बैलगाडा शर्यतीमध्ये तब्बल 200 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला। पंचक्रोशीतून बैलगाडा शौकीनांनी इथे गर्दी केली होती। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं अलिबागमध्ये संगम भक्तिशक्तीचा या संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। गीतांमधून अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट उलगडण्यात आला। सोयाबीन खरेदीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे। राज्यामध्ये 3,69,000 शेतकऱ्यांकडून 7,81,000 मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे। मध्य प्रदेशाला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावलाय। यंदाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळालाय। खाद्यतेलावर आयात शुल्क लागू केल्यानंतर अपेक्षित दरवाढ झाली नसल्याची कबुली कृषी मंत्र्यांनी दिली आहे। तर सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्याची हमीभावानं खरेदी करण्यात येईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय। सूर्यघर योजनेमध्ये महावितरणनं 1 लाख घरांचा टप्पा ओलांडलेला आहे। राज्यामध्ये जानेवारी अखेर या योजनेतून एकूण 1,07,000 लाभार्थ्यांनी घरांवर सौर ऊर्जा निर्मिती सुरू केलेली आहे। त्यामध्ये ग्राहकांना 783 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालंय। नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्यावर तण नियंत्रणासाठी फवारण्या केल्या जात आहेत। वातावरण बदलामुळे कांद्यावर रोगराई पसरलेली आहे। त्यामध्ये किडी आणि अळ्यांची समस्या उद्भवते। बुरशीजन्य रोगही सक्रिय होण्याची भीती आहे। तर दुसरीकडे मजूर टंचाईमुळे शेतकरी आधुनिक पद्धतीनं फवारणी करत आहेत। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव वनक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या इटखेडा गावातील शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला। वनविभागाच्या टीमनं तात्काळ बिबट्याचा शोध सुरू केलेला आहे। अखेर स्मशानभूमीमध्ये बिबट्या आढळला, त्याला वनविभागानं जेरबंद केले। येवला तालुक्यातील भिंगारे गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वनविभागानं जीवदान दिले। ही 2 वर्षांची मादी बिबट आहे। विहिरीमध्ये पडल्यामुळे बिबट्या जखमी झाला होता, त्यामुळे उपचारासाठी त्याला निफाडला पाठवण्यात आले। कोल्हापूरच्या टाकवडे गावामध्ये एका कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये सुमारे 25 टन खाद्यपदार्थ आणि कच्चा माल भस्मसात झालाय। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्यामुळे कारखान्यातील 2 गॅस टाक्यांचा स्फोट झाला। त्यामुळे तब्बल 2 किलोमीटरपर्यंत धक्के जाणवले। वाशिमच्या रिसोड शहरातील 2 दुकानांना भीषण आग लागली। यामध्ये दोन्ही दुकानं जळून गेलेली आहेत। आगीमुळे यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। शिरूरच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली। हे कामगारांवर दमदाटी करून आरोपींची लुटमार सुरू होती। कामगारांना लुटलं जात होतं। दरम्यान आरोपींकडून सुमारे 41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय। पुणे पोलिसांकडून कॉन्स्टेबल ऑन पेट्रोलिंग म्हणजेच कॉप 24 योजना सुरू करण्यात आली आहे। या विशेष पथकामध्ये 726 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। रस्त्यावरील गंभीर गुन्हे करणं त्याचबरोबर ते रोखण्यासाठी हे पोलीस गस्त घालणार आहेत। अमरनाथमध्ये 26 जानेवारीला ड्राय डेच्या दिवशी मद्यविक्री सुरू होती। पोलिसांनी यावर धडक कारवाई केलेली आहे। सुमारे 40,000 रुपयांचा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केलाय। दरम्यान अवैध मद्यविक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अक्कलकोटमध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला। सांगवी बुद्रुक इथं हा अपघात झालेला आहे। कार थेट झाडावर जाऊन आदळली, त्यामध्ये चालक जखमी झालाय।